केसांमध्ये कोंडा झालाय का? केसांमध्ये कोंडा हा का होतो? तर केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर म्हणजेच डॅन्ड्रफ झाल्यानंतर त्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय कोणते? भरपूर साऱ्या ट्रीटमेंट करून झाल्या तरीही केसांमधील कोंडा हा जातच नाही, राईट? हे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांमधील कोंडा घालवण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय बघणार आहोत. त्याआधी मला तुम्हाला सांगायचे आहे की व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला कमेंट नक्की करा. कमेंट केल्याने काय होतं, मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया. तर डॅन्ड्रफ होणं हे आजकाल खूपच जास्त कॉमन झालेलं आहे. तर 80% लोक हे डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम फेस करत आहे. तर लहान मुलांपासून तर अगदी एजेड लोकांपर्यंत सर्वांनाच डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम हा होतो. आता डॅन्ड्रफ झाल्याने काय होतं, बरेच सारे हेअर प्रॉब्लेम्स ही होतात. डॅन्ड्रफ झाल्यावर आपला हेअर फॉल होतो, टक्कल पडतं, त्यासोबत आपल्याला स्काल्पला इचिंग होते, खूप जास्त खाज येते, आपला स्काल्प हा चिकट होतो. असे बरेच सारे प्रॉब्लेम्स हे डॅन्ड्रफमुळे फेस करावे लागतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण डॅन्ड्रफ होऊ नये यासाठी काय करावं किंवा डॅन्ड्रफची कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे सतत शॅम्पू बदलणे. तर सतत शॅम्पू बदलल्यामुळेही डॅन्ड्रफ होतो किंवा हार्ड केमिकल असलेला शॅम्पू तुम्ही यूज केला तरीही आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होतो. त्याशिवाय केसांमध्ये कचरा, धूळ जाणं किंवा बाहेर जाताना आपण केस रॅप न करता गेल्यामुळे आपल्या केसांना जास्त धूळ लागणं, त्याचबरोबर मानसिक तणाव, केसांची व्यवस्थित काळजी न घेणं, हार्मोनल इम्बॅलन्स, ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टींमुळे आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होतो. त्याचबरोबर आपला स्काल्प जो आहे तो जास्त प्रमाणात, ती त्वचा आहे ती ओलसर ठेवली तर त्यामुळेही आपल्याला डॅन्ड्रफ हा होतो. त्यानंतर डॅन्ड्रफचाच एक प्रकार आहे तो म्हणजे ॲलर्जी. आता सतत वेगवेगळ्या केमिकल्स ट्रीटमेंट ह्या आपल्या केसांवर करणं किंवा सतत शॅम्पू बदलणं, त्यामुळेही आपल्याला स्काल्पला ॲलर्जी ही होऊ शकते. त्यामुळे काही सोपे आणि घरगुती उपाय केले तर आपला केसांमधील डॅन्ड्रफ हा नक्कीच नाहीसा होतो. केसांमध्ये डॅन्ड्रफ हा सगळ्यात जास्त हिवाळ्यामध्ये होतो. हिवाळ्यामध्ये काय होतं की आपल्या केसांमध्ये जो डॅन्ड्रफ होतो तेव्हा आपला स्काल्प जो असतो तो स्काल्प ड्राय होतो आणि तिथली स्किन ही ड्राय झाल्यामुळे आपल्याला तिथे खाज येते आणि डॅन्ड्रफ ही होतो. आता ही झाली डॅन्ड्रफची कारणे. तर जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल तर त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे कडुनिंबाची पाने. कडुनिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज ह्या असतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, कडुनिंबाच्या पानांची जी पावडर असते ती करून घ्यायची आहे किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही इझिली कडुनिंबाची पावडर ही अवेलेबल होईल. कडुनिंबाची पावडर घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करा. आता दही हे मिक्स केल्यानंतर ते छान पैकी तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे. आता हे 15 ते 20 मिनिट तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता. आता कडुनिंबाची जी पावडर असते, फक्त ती कडुनिंबाची पावडर तुम्ही पाण्यात मिक्स करूनही केसांना अप्लाय केली तरीही तुमचा डॅन्ड्रफ हा नाहीसा होणार आहे. शिवाय कडुनिंबाच्या तेलाने तुम्ही तुमच्या केसांची मसाज केली तर त्यानेही तुमच्या केसांना भरपूर सारा फायदा होणार आहे. त्यामुळे कडुनिंबाचा हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि कडुनिंबाचे जे ऑइल असतं तेही तुम्ही केसांना लावा, त्यानेही छान मसाज करा. तुमच्या केसांची वाढ ही छान होईल. त्याचसोबत हिवाळ्यामध्ये तुम्हाला जो केसांचा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तोही तुमचा खूप लवकर कमी होईल. हा सोपा आणि घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर दुसरा उपाय आहे कोकोनट ऑइल. आता कोकोनट ऑइल मध्ये लॅरिक ऍसिड असतं. मला काय करायचं आहे, कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. आता त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे दही मिक्स करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू पिळून घ्या. हे व्यवस्थित मिक्स करा. तुम्हाला अंघोळीच्या अर्धा तास आधी तुमच्या स्काल्पला अप्लाय करायचं आहे.
आणि हे स्काल्पला अप्लाय केल्यानंतर 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता। या उपायानेही तुमचा डॅन्ड्रफ हा काही दिवसातच नाहीसा होईल। त्यानंतर तिसरा उपाय आहे टी ट्री ऑइल। टी ट्री ऑइल मध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे टी ट्री ऑइलनेही तुमचा डॅन्ड्रफ हा नक्कीच नाहीसा होईल आणि तुमच्या स्काल्पला कुठेही काही इन्फेक्शन झालं असेल तेही याने दूर होईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, टी ट्री ऑइल घ्यायचं आहे। टी ट्री ऑइल मध्ये थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करा किंवा तुम्ही ऑलिव्ह ऑइल ही मिक्स करू शकता। शक्यतो तुम्ही कोकोनट ऑइल आणि टी ट्री ऑइल मिक्स करा। आता हे व्यवस्थित कोमट करून घ्या आणि हे कोमट केल्यानंतर याने तुमच्या केसांच्या स्काल्पची व्यवस्थित मसाज करा। हे 15 ते 20 मिनिट तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा हेअर वॉश हा करू शकता। यानेही तुमचा डॅन्ड्रफ हा खूप लवकरात लवकर नाहीसा होईल। त्यानंतर चौथा उपाय आहे ऍपल सिडर विनेगर। ऍपल सिडर विनेगर हे डॅन्ड्रफ साठी खूप फायदेशीर मानलं जातं। त्यासाठी काय करायचं आहे, एक छान अशी तुम्हाला स्प्रे बॉटल घ्यायची आहे। स्प्रे बॉटल मध्ये तुम्ही पाणी हे ऍड करा आणि त्यामध्ये थोडंसं ऍपल सिडर विनेगर हे ऍड करा। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तो जो स्प्रे तुम्ही तयार केला आहे रात्री झोपण्यापूर्वी तो स्प्रे तुमच्या केसांच्या मुळांशी अप्लाय करा। सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता। हा उपायही खूप फायदेशीर आहे। तर पाचवा आणि लास्ट उपाय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा निंबू घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं मध हे ऍड करायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर हे तुमच्या केसांवरती छान असं अप्लाय करा। ते अप्लाय केल्यानंतर थोडा वेळ 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता। आता मधामध्ये नरिशिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे मध हे तुमच्या केसांना खूप छानपैकी नरिश करतं आणि सिल्की बनवतं। तर हा उपायही तुम्ही नक्की ट्राय करा। हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 2दा केला तरीही हरकत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल तर हे घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। याचा तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट हा होणार नाही आणि तुमच्या केसांमधील डॅन्ड्रफ हा नक्कीच नाहीसा होईल। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।